गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे देव दीपावली. त्यानिमित्त मी दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली आहे. गुलाबावरती 2-4 फुलं होती, त्याच्यातली मी 2 काढली. त्याच्यानंतर हे आमचे नाईट करून आले तर झोपले आहेत, त्यामुळे आम्ही देवीच्या दर्शनासाठी तिघच जाणार आहोत, मी, आई आणि पप्पा. तर पप्पा देवीच्या तिकडे घेऊन जायला झेंडा घेऊन आले होते, तो बांबूला बांधतायत आणि हा आम्ही तिकडे घेऊन जाणार आहोत. इथे गाडीच्या मागे हौदामध्ये ठेवला आहे. आता आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. भराडीन देवी आपल्यापासून 5 मिनिटावरच आहे. तर आता आम्ही निघालो आहे तिकडे जायला. देव दीपावलीला तिथे छोटासा कार्यक्रम असतो, त्यासाठी आम्ही चाललो आहे. हे जिथे ऑरेंज भगवे झेंडे दिसत आहेत तिथे आपल्याला जायचं आहे. 2-3 बाईक आहेत, गाडी पण आहे. या चला तर मग आपण आलो देवीच्या आवारात. पप्पा मागून झेंडा घेऊन आहेत. तर मंडळी, या भराडीन देवीच्या आवारात आल्यावर एवढं शांत वाटतं, म्हणजे ऊन जरी असलं तरी इथे खूप शांत वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. आता थोडी माणसं कमी आहेत, पण पूजा करून गेलेले दिसत आहेत. हे पहा, नारळ, फुलं, अगरबत्ती वगैरे सगळे ठेवून गेले आहेत. लावायला विसरले. इकडे पप्पा या झाडाला झेंडा वरती बांधतायत. तर आज देव दीपावलीला इथे देवीला झेंडा घेऊन येतात आणि वरती झाडाला वगैरे बांधतात. चला तर मग मंडळी, आता आम्ही पूजा करून घेतो. तर मंडळी, या सर्व घंट्या, त्याच्यानंतर इकडे पाळणे देखील बांधलेले आहेत
ते यासाठी बनलेली आहेत की भक्तजन नवस बोलतात आणि तो नवस पूर्ण झाला की इकडे पाळणा घंटी वगैरे आणून बांधतात. तर अशी ही आमची भराडीण देवी नवसाला पावणारी आहे आणि तिचं मंदिर एका दिवसातच बांधलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी इथे मंदिर बांधलेलं नाही आहे. एका दिवसात कोण बांधू शकत नाही, म्हणजे अजून तरी शक्य होत नाही आहे. त्याच्यामुळे तिचं मंदिर बांधलेलं नाही आहे अजूनपर्यंत. तर आता आम्ही चाललो आहे घरी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.